सगळ्यांना प्रश्न पडला असेल की नेमका मी आज आलोय तरी कुठे. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलात की नैवेद्य वगैरे घेऊन पाठवले होते. आता ते नैवेद्य पाठवले होते कुठे, तर ते पाठवले होते कोल्हापूरमधील ओढ्यावरील रेणुका देवीच्या मंदिरामध्ये. तर होय मित्रांनो, ज्यावेळेला सौंदतीवरून लोक सगळेजण येतात त्याच्यानंतर आंबिली यात्रा असते कोल्हापूरमध्ये. खूप मोठ्या प्रमाणात ही यात्रा असते आणि खूप जोरदार यात्रा असते. आणि या यात्रेला नैवेद्य वगैरे द्यायचे असतात आणि अशा प्रकारची यात्रा भरते. तर इकडे फायनली मी आणि माझा मित्र आलो होतो आणि बघू शकता तुम्ही, गर्दी एवढी होती की काही सांगायलाच नको. रस्त्यावर एवढे रस्ते खचाखच भरले होते आणि खूपच सगळीकडनं लोक येतात. कोल्हापुरातले भरपूर लोक येतात. अशा प्रकारे फायनली मंदिराजवळ आम्ही पोहोचलो. मंदिराजवळ बघू शकता, गर्दी बघू शकता. खूपच रात्र होती तरी पण लाईन होती. वेळ झाला होता आम्हाला तरीसुद्धा एवढी लाईन होती. त्यानंतर तर आम्हाला देवीचे जग पाहायला मिळाले. तर देवीचे जग जे आहेत तर ते पाठवले जात होते, त्यामुळे इकडे दर्शन वगैरे पण मिळालं आणि खूपच भारी वाटलं. आणि गर्दी पण खूप होती. हे आहे रेणुका मंदिर. कोल्हापूरमध्ये कधी आलात तर नक्कीच तुम्ही हे मंदिर पाहू शकता. अशा प्रकारे मस्त मज्जा आली. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.